चौलवरून वावे गावाकडे जाण्याच्या मार्गावर सोमेश्वर मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यावर हा कलावंतिणीचा वाडा रस्त्याजवळच पाहायला मिळतो। चौल नाक्यावरून श्री दत्त मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला एक छोट्याशा टेकडीवर एक गोल घुमटाकार रचना दिसते। गुड मॉर्निंग सर्वांना। अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। आता आधी कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल जो आपण राम मंदिराचा बनवला। कारण कसं आलं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याकडे, म्हणजे ऐतिहासिक आणि धार्मिक, ज्या अजून कोणाला माहिती नाही, म्हणजे अनसीन मध्ये आहेत, म्हणजे तिथे जास्त लोकांचा वावर नसतो। ज्यांना माहिती आहे गावातले आहेत किंवा बाहेरचे पण जे येतात, मोजक्याच लोकांना त्या गोष्टी माहिती आहेत। अशा बोललो आता आपण आहेत, आपल्याला माहिती जेवढे आहे तेवढे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामुळे मी आज पुन्हा एकदा सांगतो, अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून ठेवा, भारी भारी व्हिडिओ अजून येणार पुढे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की व्हिडिओ आपल्या ज्या बघताय तुम्ही ते शेअर करत जा, जेणेकरून ज्यांना कोणाला माहिती नाही आणि जे पर्यटनासाठी आपल्या इथे येतात त्या लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांना ते बघून ते तिथे जातील आणि त्या गोष्टीचा अनुभव घेतील, काय आहे काय नाही नक्की। तर आज अशीच एक गोष्ट बघण्यासाठी परत एकदा चाललोय आपण चौलमध्ये। चौल आणि वावेच्या मध्ये ती गोष्ट आहे, कुठे आहे, कसा रस्ता आहे, सगळं सांगतो। त्याला कलावंतिणीचा वाडा असं तो म्हटलं जातं। आता तिथे मध्ये शेत वगैरे झालेत आणि तिथे वाड्यांचे अवशेष आहेत, कारण पूर्ण वाडा नाही राहिलेला, कारण खूप जुना आहे ते। म्हणजे जवळपास सिद्धीच्या, म्हणजे कसं होतं, ज्या वेळेला सिद्धी ज्या वेळेला इथे होतं त्यावेळेला ह्या कलावंतिणी होत्या, त्या त्यांची कला सादर करण्यासाठी सगळीकडे फिरत असत। मग त्यासाठी तो वाडा बांधण्यात आला होता। तर असं काहीतरी त्याचं आहे। तर आता इथून तिकडे जातोय, वाडा दाखवतो। अजून बऱ्याचशा तिथल्या गोष्टी आहेत की त्या आपण कव्हर करू शकतो, कारण चौलमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं जवळपास 365 देऊळ आहेत फक्त चौलमध्ये, आणि अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण दाखवू शकतो। आता बघूया, जेवढं होईल तेवढं कव्हर करतो ह्या व्हिडिओमध्ये। मोस्ट ऑफ पहिला तो वाडा बघतोय, नंतर बाकीच्या गोष्टी बघूया, जसं होतील त्याप्रमाणे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवेन। तर आता इथून निघतोय, तुम्ही बोला आता ही सुरुवात कुठून झाली, तर आता मी माझ्यावरूनच सुरुवात करणार, माझ्या मित्राच्या घरून। यांनी आता कॅमेरा पकडलाय शुभम, त्याच्याकडून सुरुवात करतोय। काल जेव्हा राम मंदिराचा आपण व्हिडिओ बनवला तेव्हा सार्थक होता माझ्यासोबत, आज शुभम आहे। तर कसं आहे, मी तुम्हाला अजून पण सांगतोय, आपल्या अलिबागमध्ये अशा साऱ्या गोष्टी आहेत ना की अजून पण त्या कोणाला माहिती नाहीत। म्हणजे ऐतिहासिक बोला, धार्मिक बोला, खूप साऱ्या गोष्टी आहेत। म्हणजे जे पर्यटन लोक येतात ना, म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांपर्यंत पोहोचेल। आणि जे पर्यटक लोक येतात ना, फक्त बीचेस नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी पण ते लोक बघतील आणि त्याचा अनुभव घेतील त्याच्यासाठी। आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून ठेवा, अजून भारी भारी व्हिडिओ येणार आहेत पुढे। ट्रॅव्हलिंग पण आपली होणार आहे। ट्रॅव्हलिंग जोपर्यंत बाहेर आपण जात नाही तोपर्यंत आपल्या इथल्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या कव्हर करू, कारण कसं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत। जेवढं माझ्या माध्यमातून शक्य होईल, युट्यूबच्या माध्यमातून तेवढं मी तुम्हाला नक्कीच दाखवेन। तर आता जास्त वेळ घेत नाही, तो कलावंतिणीचा वाडा आहे, त्याची हिस्ट्री मी गुगलवरून जेवढी मला माहिती भेटली त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणारच आहे, काय आहे काय कसं आहे ते सर्व गोष्टी। आणि आता इथून पटकन निघतो, जास्त वेळ घेत नाही। आणि रोड दाखवला असता, म्हणजे गोप्रो मी लावलाय ना, काय त्याचा मतलब नाही आहे, म्हणजे रोड दाखवून डायरेक्ट गेल्यावर तिथे गेल्यावर सांगणारच आहे काय कोण कसं यायचंय ते। महत्वाचा आपला कंटेंट आहे की तो वाडा, तो तुम्हाला मेन दाखवतो, कसं आहे, त्याचे अवशेष कसे आहेत, काय आहेत, आताची कंडिशन त्याची काय आहे, सगळ्याच गोष्टी। त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका, पुढे अजून भारी भारी आहे। आणि जमलं तर बाकीच्या गोष्टी पण कव्हर करू, बऱ्याचशा गोष्टी तिथे। आता त्या एकाच व्हिडिओमध्ये टाकतोय की वेगळा व्हिडिओ बनवेन, तो नंतर मी ठरवेन। पण सध्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, भारी भारी व्हिडिओ येणार आहेत। आता इथून पटकन निघतो। आता आहे ना, इथे पोचलो आणि तुम्हाला तो दाखवतो। म्हणजे जास्त काय आता अवशेष झालेलं नाही, हे इथून एक फ्रंट साईड आहे आणि तशीच बॅक साईड आहे तेवढीच, कारण आता इथे थोडंसं काम पण चालू आहे पिचिंगचं आय थिंक। बाकी आपल्याला काय माहिती नाही त्याचं डेव्हलपमेंट करतात किंवा अजून काय करतात ते, पण जेवढं अवशेष आहेत तेवढं तुम्हाला दाखवतो। त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पण देतो, काय आहे कसं काय, याचा मागची स्टोरी आहे, काहीच एक सगळ्या गोष्टी थोडक्यात तुम्हाला थोडीशी हिंट दिली होती कशासाठी हे बांधलं होतं। पण याच्यात एकदम कमी अवशेष झाले आहेत, त्याच्या आधी थोडंसं असतील, पण आता सगळं पडीक झालेलं आहे काम। पण शेवटी जुनं बांधकाम ते जुनं बांधकाम आहे, ज्या गोष्टी आहेत चांगल्या अवस्थेत ते बघून घ्या तुम्ही कसं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पण सांगतो। आणि हे बघा, आता हा पूर्ण असा आपला हा बाहेरचा रूट आहे, हा वाव्यावरून रस्ता येतो पूर्ण, आणि हा आपल्या इकडे चौलकडे जातोय, आणि हा चौलवरून आहे सेम। आणि हे बघा, हे इथे सर्व आता पिचिंगचं काम चालू आहे, तर हे कशासाठी करत काय माहिती नाही। आणि हे बघा, हे पूर्ण सगळं असा हा अवशेष आहेत। पहिला आता काय करूया, पहिले तुम्हाला ओव्हरऑल दाखवतो काय आहे ते, आणि नंतर मग सिनेमॅटिक मध्ये फुटेज पण बघा आणि प्लस त्याची माहिती पण सांगतो। आणि मेन कसं होतं, आता
इथे आता हे आहे थोडं, त्याच्यामुळे असा माझा विचार चालू आहे की अजून दुसऱ्या गोष्टी पण कव्हर करूया, बघितल्यात त्या काय आहे काय नाही ते, त्याच्यामुळे पहिले हे बघून घेऊया आणि मग पुढे जाऊया काय होतं ते. आज महत्त्वाचं म्हणजे कसं, शुभम पण आहे माझ्यासोबत, कारण तो असतो मुंबईला असतो, त्याच्यामुळे आता जॉब लागलाय, त्याच्यामुळे तो तर जाईल परत, त्याच्यामुळे तो बोलतो आहेस चल, त्याला पण फिरायला आवडतं, तो बोलतो चल तू पण जाऊया. पहिले हे बघून घ्या कसं आहे. आता हे बघा आपण तिकडून आलो एंट्री, आता हे आतमधलं, आणि आतमध्ये हे बघा आता पूर्ण हे शेत झालंय सगळं. तुम्हाला बोललो ना आतमध्ये आता शेतामधले सगळं आहे. हे बघा मामुर्डे वगैरे, आणि नंतर आपल्या हे बघा हे सगळं शेत आहे. परत सेम अवशेष ते तिकडे आहेत समोर. आता हे बघा हा इकडचा भाग आहे पूर्ण सगळा. पहिला आपण बघूया काय आहे काय नाही आतमध्ये ते, आणि मग चला मग तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन देतो. पहिले इकडे जाऊया. हे बघा जरा कसं स्ट्रक्चर, एकदम जुनं ते जुनं शेवटी बांधकाम. आता हा वरचा भाग पडलाय किंवा हे असंच आहे आधीपासून, पण आय थिंक सो मला असं वाटतं हे बघून पडलंय, कारण हे इकडचं बघा, इकडचं पूर्ण हे पॅक आहे बोलल्यावर सेम असंच हा इथला भाग असेल, हा पडला आय थिंक सो. त्याच्यामुळे हे अशा काहीतरी कंडिशनमध्ये सध्या आहे. हे इथे असे हे दिसतात, खंड दिसतात, म्हणजे बहुतेक इथे दिवा वगैरे बोला किंवा काहीच एक ठेवण्याचं हे साधन असेल. म्हणजे त्याच्यानंतर हे बघा इकडे पण असं गोलाकारामध्ये काहीतरी आहे आतमध्ये हा अवशेष सेम. आणि हे बघा हे वरतं छप्पर आहे, तुम्हाला बोलतो इकडचं हे सगळं पडलेलं आहे, सेम इकडे आहे ह्या गोष्टी. हा सेम आहे बघा, हे भिंतीला हे सगळीकडे आहेत ना, हे असेच आहेत बोलल्यावर. हे मला असं वाटतंय ना ते याच्यासाठी असावं, किंवा उजेडासाठी दिवा वगैरे ठेवा किंवा काहीच एक असेल समथिंग. आणि हे सध्या ह्या अवस्थेत आहेत सर्व. कसं होत आहे आता, हे तेव्हाच आहे म्हणजे जवळपास सिद्धी जोर जेव्हा होता त्यावेळेच आहे, तेव्हापासून जे सगळे अवशेष आहेत. अजून ती घुमटी बोललो ना, ती आता येताना बघितली मी, चौलवरून आलो, इथून आलो तर डायरेक्ट पहिलं हे लागलं असतं, तर ती घुमटी पण आहे वरती, तिथे पण चाललंय, तिथे पण जाऊया बोललो, ते पण बघू. जेवढं कव्हर होईल तेवढं ह्या व्हिडिओमध्ये करतो, कारण कसं आहे हे जास्त नाही आहे, त्याच्यामुळे ही व्हिडिओ मोठी नाही होऊ शकत, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढ्या गोष्टी दाखवतील तेवढं दाखवीन. आणि इथून ही ती कुठे दिसते, कारण लाईट अशी आहे त्याच्यामुळे थोडंसं ब्लॅकेज दिसते. ही फ्रंट साईड आहे, आणि हे बघा हे संपूर्ण शेत आहे सगळं, हे शेतामध्येच आहे. आणि सेम बॅक साईडला पण इकडे घर आहेत ह्याच्या पाठीमागे, त्याच्यामुळे असं काहीतरी. आणि इथून वरती जिना होता कुठेतरी चढायला, आय थिंक मला वाटतं पडला असावा परत तो, कारण आधीच्या फोटोमध्ये मी बघितलेलं इथे जिना आहे कुठेतरी. तर आता चला, तुम्ही हे सगळं बघितलं, ओव्हरऑल दाखवलं काय. आता पटकन ही तुम्हाला माहिती सांगतो, सिनेमॅटिकमध्ये फुटेज पण बघा आणि त्यासोबत माहिती पण बघा. चौलवरून वावे गावाकडे जाण्याच्या मार्गावर सोमेश्वर मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यावर हा कलावंतिणीचा वाडा रस्त्याजवळच पाहायला मिळतो. सराई नावाच्या गावात हा वाडा आहे. सराई म्हणजे धर्मशाळा. पूर्वी सिद्धीच्या काळात कलावंतिणींचे तांडे आपली कला सादर करत सर्वकडे फिरत असत. त्यांच्या निवासासाठी आणि कला सादर करण्यासाठी हा वाडा बांधण्यात आला. वाड्याचे प्रवेशद्वार आजही सुअवस्थेत आहे व मागच्या साईडला अजून एक तशीच रचना पाहायला मिळते. या दोन वस्तूंच्या सभोवताली वाड्यांच्या भिंती असावेत असा अंदाज आपण लावू शकतो व मधल्या जागेवर शेती केली जाते. येथे बाहेर एक दगडी जिना पण आहे. यावरून असा अंदाज लागतो की वरच्या बाजूस सुद्धा काही बांधकाम असावे. तर मग लवकरच जाऊन आपल्या नजीकची ऐतिहासिक वस्तू पाहायला तुम्ही कधी येत आहात आणि अलिबागला येत आहात तर या वास्तूला भेट नक्की द्या. हे बघा तो तिकडचा झाला आणि हा इकडचा आहे, बरोबर आहे. हा समोरचा म्हणजे मेन फ्रंट वाला, आणि हा इथून येत नाही, हा पायऱ्यात वरती जायला. थोडं डायरेक्ट पाय वरती टाकायला लागेल, पण ठीक आहे. वरतून बघूया कसं दिसतं. तर वरती चढतो इथून, शुभम गेलाय पहिला, त्याच्यामुळे मी जातो वरती आणि वरतून बघूया कसं दिसतंय व्ह्यू.
आणि वरतून पण तुम्ही बघितलं जाता ह्याच्यावरती पण अजून काय असेल, म्हणजे आधीच्या काळात होतं किंवा नव्हतं ते आता आपल्याला काय माहिती नाही, पण जितके पण फोटो आहेत ते अशा असताना ह्या आत्ताच्याच कंडिशनमधले आहेत. गुगलला पण आय थिंक सो त्याच्यावरती असेल नसेल माहिती नाही, वरती प्लेन आहे सगळं. आणि ओव्हरऑल सगळं बघितलं तुम्ही बाजूला कसं आहे, ह्याच्यावरचं पण तुम्ही बघितलं असेल वरतून असं घुमटासारखं आहे गोल. हे बघा ह्या साईडला पण होतं, पण हे इकडचे अवशेष ना तुम्हाला बोललो ना, तर हे बरंचसं तुटलं आहे, त्याच्यामुळे हे बघा हे इकडचं सगळं पडलेलं आहे. तिकडपासून दिसते ना, म्हणजे हे सगळं असं रूमचाच काय असा प्रकार असावा, ही एंट्रन्स असावी समोर, तर काय अंदाज पण सांगता येत नाही की कसं काय असेल ते. पण हे बघता सर्व, कारण हे बघा हे तिथपर्यंत आहे आणि तिथून हे सगळं तुटलेलं आहे आणि संपूर्ण आता ही शेतीच झालेली आहे आणि ते तिकडचे भाग उरलेत. म्हणून माझं हे जास्त हे असतं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्या ज्या इतिहासकालीन आहेत जुन्या गोष्टी, त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना कळावं. म्हणजे तुम्ही येताना आले बघा तर फक्त आपले इथे बीचेस नसून धार्मिक स्थळं पण ठिकाणं पण खूप आहेत अशी तुम्ही बघू शकताय. आणि ऐतिहासिक गोष्टी पण अशा आहेत त्यांना भरपूर इतिहास आहे, जुन्या गोष्टी आहेत त्या पण खूप आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. तर आता इथून बघूया, तर इथून पहिले हे सगळं तुम्ही माहिती बघितलीत काय आहे कसं आहे सगळ्या गोष्टी. इथून आता दुसऱ्या गोष्टी आहेत त्या पण एकाच दुसऱ्या तर कुठला होतं ते कव्हर करतोय, आणि कसा व्हिडिओ पण थोडा लॉंग झाला पाहिजे ना, तर तुम्हाला पण बघायला मजा येईल. एक दोन गोष्टी दाखवल्या तर बघा, कधी येता आली बघा तर ह्याला पण नक्की भेट द्या. हे पण तसंच आहे, हे इथेच आहे. तर तुम्हाला तर ह्याचा रूट सांगायचं झाला तर रूट हा कुठून आहे नेमका, तर रूट बघा हा वावे आणि चौल बायपास रोड आहे ना त्यामध्येच लागतो. तुम्ही वाव्यावरून आलात तरी पण एकदम जवळ आहे, चौलवरून आलात तरी पण जवळ आहे, कुठूनही या. आणि कलावंतीचा वाडा आय थिंक लोकेशनला ते आहे काय रे, तू बघितलंस मग अशी कलावंतीचा वाडा टाकल्यावर येते ना, कलावंतीचा वाडा टाकलं त्यांनी बघितलं, त्याला चेक कर लोकेशन काय दाखवतंय, कलावंतीचा वाडा टाकल्यावर हे लोकेशन दाखवत आहे. म्हणजे तुम्ही येऊ शकता देवगडच्या इथून, देवगड गाव पण इथला जवळच गाव आहे, तो पण तुम्ही इथे पकडू शकता. म्हणजे वावे बायपास वावे आणि चौल आहे ना त्या बायपास रोडलाच आहे कलावंतीचा वाडा म्हणून. तुम्ही या कधी येताय तर. आणि अशा नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला दाखवत जाईन. आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपण ट्रॅव्हलिंग पण करत असतो त्याच्यासोबत हे पण करतो. जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत मी बोललो आपल्याकडे जेवढा कंटेंट आहे तेवढा कव्हर करू, तुम्हाला दाखवू. फक्त व्हिडिओ आहेत ना आपल्या शेअर करा, जेणेकरून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतील, सर्व लोकांना इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टी अनुभवता येतील, काय होतं आपल्या सगळ्या गोष्टी कशा होत्या सगळंच एक. त्याच्यामुळे चला आता इथून पुढे कुठे जातो ते बघतो, तिथे जाऊ ते पण तुम्हाला इथून दाखवणार. आणि हे बघा हे समोरचं जे आहे तिथे पण हे बघा सेम तसंच आहे. आता गोल आता हे तेव्हाच्या काळात कशासाठी हे करत असतील माहिती आहे, पण आय थिंक सो माझ्या मते तरी त्यासाठीच असावं, दिवा वगैरे काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी. आणि वरचं स्ट्रक्चर बघा पूर्ण इथं पण सेम तशीच डिझाईन आहे, तिकडे त्या गुन्हे ठेवलेल्या आय थिंक सो असतील कसल्या तरी भरलेल्या. हा इथला एंट्रन्स होता, हे असं हुकासारखं म्हणजे असं अडकावायला काहीतरी दिसतंय, दरवाजाच्या बोला कसलं तरी काहीतरी असेल. हा दरवाजा स्ट्रक्चर पूर्ण, हे छोटासा असा विंडोज टाईप काहीतरी दिसतोय प्रकाश येण्यासाठी आतमध्ये, किंवा काही खिडकी टाईपच असेल हे. या इथे गुण आहेत, इथे त्याच्या पण पलीकडे ते बघा ते सेम स्ट्रक्चर आहे सगळीकडे. म्हणजे ओव्हरऑल दोघांची डिझाईन बघितलीत ना जवळपास असा गोलाकारच आहे, फक्त त्याचा थोडासा फुगीर आहे, थोडासा प्लेन आहे, एवढाच थोडासा फरक आहे, बाकी सगळं ओके आहे. आणि तुम्ही सर्व माहिती तर आता बघितलीत काय आहे कसं आहे सगळ्या गोष्टी. हे बघा इकडे पण बघितलं ना तर इथपर्यंत ही सगळी मला वाटतं आय थिंक बाउंड्री होती, आणि हे इथलं पण पडलेलं आहे सगळं. आणि आता इथं आतमध्ये सर्व झाडं आहेत त्याच्यामुळे सेम तिकडचं पण तीच कंडिशन आहे, तिकडे पण बघा सेम तिकडचं लास्ट पडलेलं आहे. आणि बाकी आता हे जेवढं आहे ते एवढं हे राहिलेलं स्ट्रक्चर हे एवढंच आहे, त्याच्यामुळे जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. आता इथून पुढल्या लोकेशनला जाऊया. तर आता आहे ना इथे पोचलो आपण, जी घुमटी बोलतो आहे दिसते ती इथे, म्हणजे बरोबर माझ्या त्या साईडला आहे ना आपलं दत्ताचं देऊळ आहे, बघितलं तुम्ही तर. आता तो तून बघू दे दिसतंय काय, ह्याला 60 fps ला असं झूम नाही होत आहे, त्याच्यामुळे बघा इथं समोर इथे आहे ना, इथे समोर ते आता ते देऊळ आहे बरोबर. हे बघा हे इथे हे तळ आहे यांचं बरोबर, आणि त्याच्या समोरून हे बघा ह्या बरोबर या झाडाच्या पलीकडे साखळी झाडाच्या पलीकडे ती घुमटी आहे एकदम. आणि हा इथून रस्ता होता, काय झालं आम्ही इथून आलो वरती आणि हा गेट बंद होता आणि लॉक होता, लॉक ओपन होता पण असं वाटलं लॉक आहे, त्याच्यामुळे गेलो खाली आणि खाली गेलो आणि त्या वाडीत पोहोचलो. असं वाटलं आता रस्ता बंद आहे काय भेटत नाही, आणि तिकडून गेलो तिकडून उंच आहे, इथून एकदम जवळ आहे पायऱ्या तिथून जायला. बघतो तिथून जागा आहे, तिथून वरती जातोय मी पण बघतो, माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवतो, आणि प्लस त्याची इन्फॉर्मेशन माहिती काय ती पण देतो. त्याच्यामुळे हे बघा, आणि नंतर हा व्हिडिओ संपला ना
की ह्याच्यानंतर पुढल्या 2 कंटेंट आहेत, पण त्या पुढल्या व्हिडिओला कंटिन्यू. पहिला आपण हे बघून येऊया, मग तुम्हाला सांगतो पुढल्या व्हिडिओमध्ये पण काय आहे. चला. हा बघा, ही फुलं पण बघा किती मस्त वाटत ना एकदम. हे बघा, हा असा लॉक लावून ठेवलेला. आधी वाटलं हा लॉक केलेला, पण नाही, ओपन होतं. सगळं गडबडलंय काम. ससा, अरे ससाचे डोळे कुठे गेले? ससा गायब आहे. तसा डस्टबिन बनवलेला आहे, पण काय नाही. सगळं गवत आहे, सुकलेलं गवत आहे, सगळं गवत. हे ह्या पायऱ्यात बनवलेलं प्रॉपर जायला वरती. गवत इतकं सुकलंय ना, ते असं वाजलं तरी असं वाटतं काहीतरी आहे काय गवतात. लोक येतात मला वाटते. आणि हे बघा समोर पोचलोय ते. तरी बघा आता वरती पोचलोय. माझ्या समोर बरोबर ती गुमटी आहे. पहिला आजूबाजूला परिसर दाखवतो तुम्हाला. ते बघा तिकडे ते दत्ताचं देऊळ आहे समोर. आणि हा पूर्ण आता हे गार्डन बनवलेलं आहे, म्हणजे छोट्या मुलांसाठी सगळं खेळायला वगैरे. पण हे सगळं जुनं झालेलं दिसतंय, खूप आधीचं असेल, कारण मी पण पहिल्यांदाच वरती आलोय, आधी आलो नव्हतो. हे इकडे झोपाळे आहेत. आणि प्लस आम्ही तिकडे गेलो होतो खाली. आता ह्या साईडून खाली आहे, जवळ अंतर आहे, तिकडून थोडासा चढ आहे. त्या वाडीत पोचलो होतो खालच्या टर्न मारून. आणि ही बघा, ही समोर पूर्ण गुमटी आहे. पहिलं ओव्हरऑल पहिलं तुम्हाला दाखवतो काय कशी आहे ती, आणि नंतर मग ह्याच्याबद्दलची पण माहिती देतो. हा इकडचा एरिया. सेम इथून आतमध्ये काय नाही, त्याला बघू दे, त्याला बाहेरचं बघूया. इथं सगळं जाळलंय रे. सगळे झाडं वरती आले ते बघा. आणि सगळे इथलं आहे ना, हे गवई होते ना, सगळं जाळून टाकलेलं. पाणी टाकी की आहे सर्व बनवलेलं, पण आता काय याच्यावर समजत नाही. सगळं असं पडीक दिसतं सगळं पूर्ण. आता बघा इथून पूर्ण लाईट आहे ना, आता इथून प्रॉपर दिसतंय बघा. हा इथून एक दरवाजा आतमध्ये जायला, इकडून एक दरवाजा आहे. आणि ही पूर्ण अशी गुमटी आहे वरती बनवलेली. बघा समोर तिथे देवळं जातात आपलं. हे सगळं पूर्ण चौल गावाची ती एंट्री आहे ती, हे तळं. आणि बरोबर त्याच्या समोर हे आहे ते गुमटी. म्हणजे एक बघितलं ना तर पूर्ण असं टेकडी आहे ही, आणि त्या टेकडीवर पूर्ण ही बांधलेली आहे. आणि त्याची माहिती तुम्हाला मी सांगतो आता, काय आहे काय नाही ते सगळी इन्फॉर्मेशन ह्याच्याबद्दलची. त्याच्यामुळे ती पण बघून घ्या काय आहे. मला बाकी ओव्हरऑल दाखवलं कसं आहे कसं काय नाही ते. आता माहिती सांगतो थोडीशी, ती बघा. चौल नाक्यावरून श्री दत्त मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला एक छोट्याशा टेकडीवर एक गोल घुमटाकार रचना दिसते. हा घुमट चौकोनी आकाराचा असून प्रत्येक बाजूला 3 कमानी आहेत. या सर्व कमानी दगडांनी बंद केलेल्या आहेत. 2 बाजूंच्या मधील कमानी उघड्या असून त्यातून आतमध्ये जाता येते. ही मशीद असावी असे काहींचे मत आहे. गॅझेट मधील माहितीनुसार हा एक इस्लामिक पद्धतीचा मकबरा आहे. या बुरुजाजवळून आजूबाजूला बऱ्याच दुर्बल नजर जाते. म्हणजेच कोर्लाईचा किल्ला आला, रेवदंडाचा किल्ला आला. तसेच उत्तरेकडे श्री दत्त मंदिराची टेकडी आहे आणि त्याच्या उजवीकडे हिंगोलाच्या देवीचे मंदिर सुद्धा दिसते. ही दोन्ही मंदिरे फार प्राचीन काळापासून आहेत. ही टेकडी आता वन विभागाकडे असून येथे छोटे खाली उद्यान सुद्धा बनवले आहे. तर आता ना इथून बघून हे निघालो, तुम्हाला पण दाखवलं दोन्ही गोष्टी. ह्या ब्लॉगमध्ये आपण कलावंतीचा वाडा आणि ही जी घुमटी होती ह्या दोन्ही गोष्टी कव्हर केल्या. अजून 2 गोष्टी आहेत त्याबद्दल. जर इथे शेऊलला आलेलो असाल तर बघून जाऊया. तर पुढल्या ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल तर आपलं जे रामेश्वराचं जे मंदिर आहे चौलचं, ते पण खूप फेमस आहे प्री वेडिंगसाठी पण. आणि असं जुनं आहे, त्याची पण स्टोरी आहे, ती पण तुम्हाला सांगेल पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि ते पण खरंच खूप लोकेशन मस्त आहेत ते. आणि आपला रेवदंड्याचा किल्ला आणि प्लस ते कॅम्पिंग होते ते जर असेल तर ते, अशा सगळ्या गोष्टी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो असेल नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता काय झालंय, आता सकाळपासून नाश्ता करून निघालेलो तरी पण आता कसं आहे फिरल्यावर भूक लागतेच, त्याच्यामुळे पहिलं नाश्ता करतोय आणि त्याच्यानंतर
ह्या 2 गोष्टी कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला त्या पुढल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तर आता ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवल्या इकडच्या. तुम्ही अजून पण मी तुम्हाला सांगतो, आता ह्याचं परत एकदा लोकेशन सांगतो तुम्हाला कुठे आहे. जो आपला वावे आणि चौलचा जो बायपास रोड आहे त्या रोडवरच हे दोन्ही गोष्टी आहेत. आणि हे जो पहिली ही घुमटी आहे त्या शौलवरून तुम्ही जाताय वाव्या साईडला त्या बायपास रोडनी, तर ही तुम्हाला आपलं ते दत्ताचं मंदिर आहे ना त्याच्या पहिलं हे लागतं. बरोबर वरतून यायला जवळून रस्ता आहे. रोडपासून एक मिनिटं पण लागत नाही. काही सेकंदात तुम्ही इथं पोहोचून जाल आणि डायरेक्ट वरच्या रस्ता आहे. त्याच्या बाजूलाच आपलं दत्ताचं देऊळ आहे आणि त्याच्यानंतर त्याच रोडनी सरळ पुढे गेलो की मग तो कलावंतीचा वाडा आहे. अशा सगळ्या गोष्टी आपण ह्या 2 गोष्टी याच्यात कव्हर केल्यात. तर आय थिंक सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओला शेअर करा. अजून पण तुम्हाला सांगतोय, ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्याबरोबर व्हिडिओ पोहोचू द्या, जेणेकरून ते इथे येऊन ह्या गोष्टींचा सर्व अनुभव घेतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय.